नमस्कार. निकिताज लाईफस्टाईल आणि ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आजची सकाळ म्हणजे खूप अशी सुंदर अशा गाईच्या दर्शनाने झाली. सकाळी ज्यावेळेस उठली त्यावेळेस उठल्यानंतर अंगणात या सर्व गायी आमच्या नाही आहेत. अंगणात असं पावसाळा वगैरे असं हिरवंगार नैसर्गिक वातावरण राहिलं की आमच्या इथे असं गायी वगैरे छान अशा चरायला येतात आणि म्हणून सकाळी मस्त अशा गायी चरायला आलेल्या होत्या. तर म्हटलं चला छोटासा असा व्ह्यू घेऊया. खूप सुंदर दिसत होता. त्यानंतर जुईच्या झाडाला बरीचशी फुलं लागलेली होती. म्हटलं चला आता आलेलोच आहोत तर जाईची फुलं पण तोडून घेऊया. तर बघू शकतात हे माझं जुईचं वेल आहे आणि याला पहिल्यांदाच फुलं लागलेली आहे आणि खूप फुलं लागलेली होती या झाडाला. आणि त्याचा वास हा प्रचंड खूप सुगंधित वास येतो. खूप सुगंधित असतात ही फुलं. आणि त्यानंतर मग सकाळची कामं वगैरे झाली, देवपूजा वगैरे झाली, सर्व आवरून झालं. स्वयंपाक बाकी होता. त्याआधी म्हटलं घरात खूप धूळ वाटत होती. या माझ्या हॉलमध्ये हे कप्पे आहेत. आपण याला रॅक वगैरे पण म्हणतो. पण हे हॉलमध्ये आम्ही असे शोपीस ठेवण्यासाठी असे छोटे छोटे कप्पे केलेले होते. हे 3 होते आणि 3 असल्यामुळे म्हटलं चला आज यांची थोडीशी साफसफाई करूया. तर अशा प्रकारे मी त्यानंतर स्वयंपाकाच्या आधी थोडीशी साफसफाई वगैरे करायला घेतली आणि साफसफाई केल्यानंतर त्यावर मी अशा प्रकारे पेपर ठेवले होते. पेपर ठेवले म्हणजे जास्त धूळ लागत नाही, साफसफाई कमी करावी लागते. आणि पेपर वगैरे ठेवून त्यानंतर मी अशा सगळ्या प्रकारचे माझे जे शोपीस होते ते मी सर्व झटकून घेत होते. आणि हे जे शोपीस आहेत ना, हे मायक्रमपासून बनवलेल्या फुलदाणे आहेत. या मी घरीच बनवलेले आहेत. मला मायक्रमचे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवता येतात. तर हे माझे खूप जुने आहेत, खूप वर्ष झाले, 7-8 वर्ष झाले. तर या मायक्रमच्या फुलदाण्या त्यातली फुलं खराब झाली होती. जसं वेळ मिळेल तसं ती फुलं नक्कीच बदलेल. आणि त्यानंतर हे छोट्या छोट्या फ्लॉवर पॉट होते. हे मी यात्रेतून, आमच्या इथे यात्रा असते, यात्रेतून खरेदी केलेले होते. मे महिन्यात आमच्याकडे खूप मोठी यात्रा भरते. त्या यात्रेतून मी असे छोटे छोटे फ्लॉवर पॉट खरेदी केलेले होते. हे मला काहीतरी 100 रुपयात काहीतरी 8 का कितीतरी फ्लॉवर पॉट असे मिळाले होते आणि मी ते घेतलेले होते. तर अशा प्रकारे फ्लॉवर पॉट वगैरे बरेचसे खराब झालेलं साहित्य होतं ते पण मी आणि त्यानंतर मग जे फ्लॉवर पॉट आहेत ते मोठे फ्लॉवर पॉट मी हे पण यात्रेतूनच खरेदी केलेले आहेत. हे मला 100 रुपयाला जोडी मिळाली होती आणि ते खूप सुंदर दिसत होते. शोपीस म्हणून ते खूप सुंदर दिसतात. आणि अशा प्रकारे मी माझं सगळं साहित्य, सगळे शोपीस वगैरे, टेडी बियर्स, त्याच्यानंतर काही साहित्य होतं, हे सगळं साहित्य मी असं झटकून घेतलं, पुसून टाकलं आणि मग सर्व शोपीस असे रचून वगैरे ठेवले. आणि एका हाताने माझे स्टिक खराब झालेले आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करणं शक्य होत नाही. कधी कधी एका हातात शूट करावं लागतं. म्हणून मी कॅमेरा असा ठेवून तुम्हाला असं एक एक वस्तू साफ करताना दाखवत होती. हे छोटे छोटे हरण होते. हे हरण मी वणीच्या गडावरून आणलेले होते. तेही मला 100 रुपयाला जोडी मिळाली होती. आणि अशा प्रकारे मी सर्व साहित्य असं कप्प्यामध्ये शोपीस म्हणून रचून ठेवलं. माझ्या शोपीसला अजून फर्निचर वगैरे केलेलं नाही आहे किंवा या कप्प्यांना मी अजून असं काही फर्निचर वगैरे केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ते ओपनच असतात. माझ्याकडे बरेचसे शोपीस आहेत पण मी ते कमीत कमी ठेवते कारण ते धूळ लागून सर्व खराब होतात. आणि त्यानंतर मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं की मी आमच्या इथे आषाढी एकादशीच्या यात्रेला गेलेली होती आणि त्या ठिकाणी मी काय काय खरेदी केलेलं होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. खूप शॉर्टकट शेअर करते कारण मी काही खूप जास्त खरेदी केलेली नव्हती. आणि त्या ठिकाणी मी हे 2 डबे खरेदी केले होते जे मला खूप स्वस्तात मिळाले होते. हे फक्त मला 10-10 रुपयाला एक डबा मिळाला होता. आणि आषाढी एकादशीची यात्रा म्हटली म्हणजे तिथे देवाचं सामान असतं. त्या ठिकाणी मला या 2 धूपच्या जे पॅकेट्स होते ते मला 15-15 रुपयाला मिळाले. ते धूपचे पॅकेट्स खरेदी केले. आणि हे छोटंसं असं आसन होतं आणि छोटंसं चौरंग असं, हे दोघंही मी 10-10 रुपयालाच खरेदी केलेलं होतं. आणि हा रुमाल मी देव पुसण्यासाठी, देवांची आंघोळ झाल्या त्यांना पुसण्यासाठी मी हा 15 रुपयाचा छोटासा रुमाल खरेदी केला. आणि यात्रेत मला सगळ्यात जास्त वस्तू आवडली ती म्हणजे या लेस.
तर यात्रेमध्ये या खूप स्वस्त अशा लेस मला मिळाल्या होत्या. या लेस फक्त 50 रुपयाला एक, अशा 100 रुपयाला 2 लेस होत्या. आणि ही लेस खूप मोठी आहे, म्हणजे पूर्ण साडीला आरामात पूर्ण होते अशा या 2 लेस आहेत. या लेस मी खरेदी केल्या होत्या आणि त्या खरोखरच खूप सुंदर होत्या आणि त्या एखाद्या प्लेन साडीला लावून ते इतक्या हेवी लुक देणाऱ्या होत्या. त्याच्यामुळे मला त्या खूप जास्त आवडल्या आणि खूप स्वस्त पण मिळाल्या. 50 रुपयाला एक पूर्ण साडीची लेस अशी मला मिळाली आणि म्हणून मी त्या दोघी लेस खरेदी केल्या. त्यात 2च कलर होते, मला अजून तिसरा कलर हवा होता पण तो नव्हता. कधी ज्याही साडीला मी लावेल त्यावेळेस तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करेल. साडीचा लुक पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि कसा वाटला आजचा हा छोटासा ब्लॉग तो कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद. थँक्यू.